राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या साठीची जी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सध्या आंदोलन सुरू आहे आणि राज्य सरकारची भूमिका तर याच अगोदर राज्याचे प्रमुख माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन स्पष्ट केलेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकणारं, कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण हे सरकार देणार आहे. मी आपल्याला एवढंच आज नमूद करणार आहे की तातडीची बैठक मराठा आरक्षण उपसमितीची माननीय मंत्रिमंडळाची आहे. चंद्रकांत दादा पाटील आमचे ज्येष्ठ सहकारी मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक सोमवारी सकाळी 10 वाजता मंत्रालयामध्ये या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या बैठकीपूर्वी शक्य झालं तर उद्या किंवा परवा सकाळी जस्टिस शिंदे समितीचे जे प्रमुख आहेत, जस्टिस शिंदे साहेब, न्यायमूर्ती शिंदे साहेब, त्यांची सुद्धा आम्ही समिती भेट घेणार आहोत. त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की जस्टिस शिंदे समितीला जे काम किंवा जो त्यांच्याकडे जे विषय दिलेला आहे त्या विषया संदर्भातलं डिटेल ब्रीफिंग हे सर्व मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य आम्ही जस्टिस शिंदे साहेबांच्याकडनं उद्या त्यांची वेळ मिळाली तर उद्या घेऊ, परवा मिळाली तर परवा बैठकीपूर्वी घेऊ. आणि तातडीची बैठक एवढ्यासाठी आपण घेतो आहे की जस्टिस शिंदे समितीनं जे काही काम केलेलं आहे त्या अनुषंगानं आपल्याला त्याचा जो रिपोर्ट येणार आहे त्या रिपोर्ट जो काही येणारा रिपोर्ट आहे त्या रिपोर्टचा उपयोग हा क्युरेटिव्ह पिटिशनच्या अनुषंगानं आपल्या बाजूने कसा करता येईल या सगळ्या गोष्टीतली सविस्तर चर्चा आणि जो काही गैरसमज पसरवला जातोय असं की सरकार काहीच करत नाही, तर असं नाही. मी काल सुद्धा सांगितलं, परवा सुद्धा सांगितलं, आमचे दुसरे मंत्रिमंडळ समिती सदस्य उदय सामंत साहेब त्यांनी पण सांगितलं की आम्ही डे टू डे दैनंदिन याच्यावरती काम करतोय. मी काल म्हणलं तसंच ह्याची बेसलाईन काय आहे, कायमस्वरूपी टिकणारं मराठा आरक्षण. बघा, आज अनेक वेळा बोललं जाते की एक मंत्रिमंडळाचा ठराव करा, 1 दिवसाचं विधानसभेचं अधिवेशन बोलवा आणि मराठा आरक्षण द्या. याच्याबद्दल आमचं दुमत नाही, ते करायला कुठली हरकत नाही, ते करल देखील सरकार. पण समजा असं करून ते जर उद्या जसं रिव्ह्यू पिटिशन सुप्रीम कोर्टात टिकलं नाही, आपल्या विरुद्ध गेलं, तसं दुर्दैवानं घाई गडबडीत घेतलेला निर्णय जर तो टिकला नाही तर हातात असणारी मराठा आरक्षण देण्याची सरकारच्या हातात असणारी संधी निघून जाईल. आणि म्हणून आपणच आपल्या पायावर दगड मारून घ्यायला नको. जे करायचं ते कॉन्क्रीट करायचं, जे करायचं ते लाईफ लॉंग टिकणारं करायचं. आणि त्याच्यासाठीच तातडीची बैठक ही मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची जी आहे त्याची आपण या ठिकाणी सोमवारी घेतोय. भरपूर वेळ त्याच्यामध्ये आम्ही कायदे तज्ञांशी चर्चा करणार आहोत, लॉ फर्मचे जे आमचे तज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी आता म्हणलं तसं जस्टिस शिंदे साहेबांची उद्या जर वेळ मिळाली आम्हाला तर उद्या त्यांच्याशी भेट घेऊ, परवा सकाळी बैठकीपूर्वी त्यांनी वेळ दिली तर परवा सकाळी त्यांची वेळ घेऊ. आणि निश्चितपणे तातडीनं यातनं हा मार्ग काढायचाच आहे, सरकारला मराठा आरक्षण द्यायचंच आहे. त्याच्यासाठीची कार्यवाही ही गतीनं आपण यापूर्वी केलेली आहे, इथून पुढे सुद्धा आपण ती करणार आहे. काय प्रश्न असतील तर विचार. प्रत्येक राज्यात प्रत्येक तालुक्यातील साखळी उपोषण सुरू आहे, त्या ठिकाणी ते उपोषण आता वाढवलं जाणार आहे. पण आता एकूणच सरकारची भूमिका एवढ्या दिवसामध्ये या बैठका काय घेतल्या गेल्या नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याची पत्रकार परिषद सुरू आहे, त्याच्यामध्ये ते म्हणतात की ते साधी पंतप्रधानांना बोलू शकत नाही असं बोलतात. मी आता एक सांगतो, पहिलं तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. आमचं सरकार येऊन साधारणतः 1.5 वर्ष झालं. मंत्रिमंडळ उपसमिती नव्यानं जी गठीत झाली हे सरकार आल्यानंतर एकूण 9 बैठका या 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये मंत्रिमंडळ उपसमिती जी मराठा आरक्षणावर काम करते 9 बैठका या समितीच्या झाल्या. प्रत्येक वेळी मंत्रिमंडळाची बैठक झाली की आम्ही उपसमितीची बैठक घेतलेली आहे. मी माझ्या पद्धतीनं, माननीय चंद्रकांत दादा, इतर जे सन्मान्य सदस्य आमचे मंत्रिमंडळातले सहकार्य आहेत, प्रत्येक जण या विषयावरती काम करतोय आम्ही. त्यामुळे निश्चितच बैठका उशिरा झाल्या किंवा झाल्या नाहीत असं नाही. केव्हाही मी काल देखील सांगितलं, जेव्हा साताऱ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या बंधूंना आमचे मी भेटलो कलेक्टर कचेरी समोर, तेव्हा त्यांना केव्हा म्हटलं तुम्ही कधीही 4-5 जण जर प्रमुख मंडळी माझ्याकडे आला तर गेल्या 1.5 वर्षात आम्ही काय काम केले, तारीख निहाय किती पुढे गेलोय आपण या केसमध्ये, हे सगळं त्यांना सांगण्याची आमची तयारी आहे. आणि मी तर म्हणेन की उद्या सोमवारची बैठक झाली मंत्रिमंडळ उपसमितीची की माझा तर आग्रह असा राहील की सर्व सन्मान्य सदस्य जे मंत्रिमंडळ उपसमितीचे आहेत
आम्ही एकत्रच कदाचित पत्रकार परिषदेत मुंबईमध्ये सामोरं जाऊन आमची भूमिका त्या ठिकाणी सांगू. जरांगे पाटील साहेब म्हणतायत की माननीय पंतप्रधानांना तुम्ही का बोलला नाही. आता सर्वच गोष्टी या काय अशा उघड जाहीरपणानं सांगायच्या नसतात की आपण बोललो का नाही बोललो. मला माहित नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांची माझी त्याच्यानंतर भेट नाही, परंतु नक्की मी कालही बोललो की जर केंद्राची मदत क्युरेटिव्ह पिटिशन मराठा आरक्षणाच्या बाजूने निकाल लागण्यासाठी जर केंद्राच्या विधी न्याय विभागाची, केंद्राच्या सॉलिसिटर जनरलची, केंद्रातल्या सेवानिवृत्त सुप्रीम कोर्टच्या जज लोकांचं मार्गदर्शन, म्हणजे जी जी मदत केंद्र सरकारची आपल्याला आवश्यक असेल ती नक्की माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार करेल. परंतु जरांगे पाटील साहेबांनी मी नम्रतापूर्वक सांगेन की कालच्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये माननीय पंतप्रधान महोदयांची मुख्यमंत्री महोदयांची याच्यावर चर्चा झाली का नाही याची अधिकृत माहिती माझ्याकडे नाही, परंतु मी नक्की मुंबईला गेल्यानंतर त्याची माहिती घेईन. साहेब, एक फोन कॉल जे आहेत ते मराठा आंदोलक काही नेते मंडळींना करत आहेत. तर आज एक कथित एक फोन कॉलचं एक प्रकरण समोर येतंय. त्यामध्ये नारायण राणेंना एका मराठा आंदोलकानं फोन केलेला आहे. त्यामध्ये नारायण राणेंनी त्याबाबत त्याच्यावरून शिवीगाळ वगैरे केलेली आहे समोर येतं. कथित असेल त्याची ऑथेंटिसिटी काय, अधिकृत आहे काय? बघा, आता आपण बऱ्याच वेळा बघतो कुणी कुणाचाही आवाज काढतो आणि मला असं वाटतंय की जबाबदार केंद्रीय मंत्रिपदावर काम करणारे व्यक्ती असं हे शिवीगाळ करतील असं मला तरी वाटत नाही. त्याची ऑथेंटिसिटी तपासली पाहिजे, किती तथ्य त्याच्यामध्ये आहे, किती सत्य त्याच्यामध्ये आहे हे सुद्धा तपासलं पाहिजे. ते अधिकृत त्याच्यावरचं काही माहिती बाहेर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत अशा जबाबदार व्यक्तींच्या बद्दल काही भाष्य करणं उचित नाही. साहेब, झाले प्रश्न? मराठा समाजाच्या बाबतीतलं आंदोलन आता सध्या आरक्षणाचं तीव्र होताना पाहिजे. जिल्ह्यात सुद्धा नेत्यांना गावबंदी केली जाते. याच्यावर काय सांगाल? कारण आता नेत्यांना घेराव घालण्याचं नेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक करण्याचे सुद्धा प्रकार आज घडलेले. हे बघा, शेवटी आम्ही सुद्धा लोकसेवक आहोत, आम्ही लोकांचेच प्रतिनिधी आहोत. आम्ही सुद्धा आता माझ्यापुरतं म्हणाल तर मी सुद्धा मराठा समाजातनं जातो, पण जाती मतभेद आम्ही कधी पाळत नाही किंवा जाती मतभेद आम्ही कधी समोर ठेवत नाही. परंतु माझी विनंती राहणार आहे सकळ मराठा बांधवांना, आमच्या भगिनींना, की गेल्या 1.5 वर्षात जे आम्ही प्रयत्न केलेले आहेत त्याच्यामुळं जो फायदा मराठा तरुण तरुणींना झालेला आहे, विद्यार्थ्यांना झालेला आहे, याच्यावरही थोडंसं कटाक्ष टाकला पाहिजे. पाठीमागच्या सरकारनं काही केलं नव्हतं. एक साधं उदाहरण देतो. 1.5 वर्ष हायकोर्टमध्ये मराठा आरक्षण टिकलं आणि त्या 1.5 वर्षामध्ये 3,500-4 हजार मराठा तरुणांना नोकऱ्या लागल्या. आणि जेव्हा हे आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटिशन मध्ये नाकारलं गेलं तेव्हा या 3,500-4 हजार मराठा तरुणांच्या नोकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला. याच्या अगोदरचं जे सरकार होतं ते अधिसंख्या पदं निर्माण करण्याचा कायदा करत नव्हतं. त्यावेळी असं सांगितलं, आम्ही त्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री होतो, त्यावेळी असं सांगितलं जायचं कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल, कोर्टाचा अवमान होईल, कारवाई होईल. पण मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, माननीय शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि हा अधिसंख्या पदांचा 3,500-4 हजार तरुणांचा जेव्हा विषय समोर आला तेव्हा माननीय शिंदे साहेब उघड म्हणाले की झालं कंटेम्प्ट तर आमच्यावर होऊ द्या, आम्ही घ्यायला तयार आहे, पण या 3,500-4 हजार मुलांचं नुकसान करायचं नाही. आम्ही अधिसंख्या पद निर्माण करण्याचा निर्णय घेतला, कायम झाली. म्हणजे ज्या लोकांनी काहीच केलं नाही हो, त्यावेळी केलं असतं तर पूर्वीच झालं असतं. पण आम्ही उद्या आमच्यावर कारवाई होईल, आमच्यावर काही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल या भीतीनं आम्ही हाताची घडी घालून नाही ना बसलो. शिंदे साहेब म्हटले झालं तर होऊ द्या आमच्यावर. आपण हे निर्णय घेतले. आपण शिष्यवृत्ती वाढवण्याचे निर्णय घेतले. वसतिगृह योजना जी आपल्या मराठा बांधवांच्या भगिनींच्या मुलांच्यासाठी, विद्यार्थिनींच्यासाठी आहे, त्याचा कोटा वाढवला. परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोटा आपण वाढवला शिष्यवृत्तीच्या. एवढंच नाही तर जे सारथी मार्फत आपण प्रशिक्षण दिलं त्या सारथीच्या प्रशिक्षणातनं किमान माझ्या माहितीनुसार 75 मुलं युपीएससी मध्ये सिलेक्ट झाली आणि 250 मुलं एमपीएससी मध्ये सिलेक्ट झाली. हे काम केलंय आपण. हे प्रत्यक्ष थेट हा फायदा हा मराठा समाजातल्या तरुण विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. म्हणून जे काय आम्ही काम केलंय ते आपण सांगितलं आणि अधिक विस्तृतपणे सोमवारच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर सर्वच मंत्रिमंडळ उपसमिती
की माध्यमांच्या समोर कदाचित आम्ही सोमवारी जाऊ मुंबईमध्ये आणि जे जे काम केले ते विस्तृत आकडेवारीसह नक्की आम्ही महाराष्ट्रातल्या मराठा बांधव भगिनींच्या समोर ठेवू. तर काल तुम्ही जेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेला होता त्याच्यानंतर मराठा आरक्षणावर जे आंदोलन सुरू या ठिकाणी भेट दिली, मात्र त्या ठिकाणी तुमची गाडी अडवली असं काही व्हिडिओ मधून दिसत आहे. काही एका चॅनेलने मला वाटतं ते दाखवलं की शंभूराज देसाईंची गाडी अडवली. मी ते ज्याने कोणी बातमी इथून पाठवली असेल त्यांनी पाठवली असेल, पण जे कोणी तिथे एडिट करून बातमी लावतात त्या चॅनेलच्या प्रमुखांना आपल्या मार्फत माझी विनंती राहील, कारण आपले बरेचसे प्रतिनिधी मला वाटतं तिथं होते. प्रकार असा होता, मी बाहेर आलो, बैठक संपून आमचे मराठा बांधव तिथं बसले होते. मी स्वतः गाडीतनं उतरलो, कुठेही गाडी कुणी अडवली नाही. मी स्वतः गाडीतनं उतरलो, आमच्या मराठा बांधवांनी घोषणा दिल्या, मी त्या ऐकल्या. मी त्यांना एवढी विनंती केली की आत मंडपात जाऊन आपण बसूया. ते पण माझ्याबरोबर आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आम्ही दर्शन घेतलं, त्यांच्याशी बोललो. ते सगळे मुद्दे मांडत होते, 1, 2, 3, 4 सगळ्या लोकांचं मी ऐकलं. त्यांना म्हणलं जोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी संवाद साधायचाय, बोलायचंय, बोला. तुमचं सगळ्यांचं ऐकून झाल्यावर मी बोलतो. बिलकुल वाद झाला नाही, तणाव झाला नाही, कुठं काय तणावाची तुम्ही विचारा ना, तुम्ही सुद्धा माध्यमांचे प्रतिनिधी तिथं होता, आमचे अधिकारी होते, रस्त्यानं जाता येता बघणारे लोक होते, खिळीमिळीत चर्चा झाली. मी जेव्हा सगळे मुद्दे मांडले त्या मंडपामध्ये बसणाऱ्याच काय आमच्या मराठा बांधवांनी सांगितले की मंत्री अभ्यासपूर्ण सांगतायत, आपण त्यांचं ऐकून घेऊया. म्हणजे एवढी चांगली चर्चा झाली तर कुठंतरी चालवायची गाडी अडवली. त्यामुळे ठीक आहे, जे तिथं साक्षीदार आहेत बघणारे ते सांगतील काय नेमकं घडलं ते. पण वाहिन्यांना सुद्धा माझी विनंती आहे की थोडी सत्यता पडताळत जावा आणि मग गाडी अडवणं वगैरे असे जर शब्द वापरले तर बरं होईल. आपल्या घराच्या बाहेर काही दिवसांपूर्वी आंदोलन झालं, यामध्ये पोलिसांनी तपास केला होता, सगळी माहिती काढली. याची माहिती पोलीस अधीक्षकांनी आपल्यापर्यंत काही दिली आहे का, आणि काय त्याचं सत्य आहे? काय आहे, एक ठराविक प्रतिनिधी आहेत तुमचे बंधू, व्यवसाय बंधू तुमचे, एक दोघं काय ठराविक आहेत, बोटावर मोजण्यावर, त्यांचं विशेष प्रेम आहे आमच्यावर. त्यामुळं बऱ्याच काही प्रसंग घडले की ते ओढून ताणून आणून पालकमंत्र्याकडे, आणि विशेषतः पालकमंत्री म्हणण्यापेक्षा शंभूराज देसाईकडे आणून चिटकवायचं. की काही लोकांचा छंद आहे, त्यांचा त्याला शुभेच्छा, त्याच्यासाठी त्यांनी जरूर त्यांचा छंद जोपासावा. आपण जे म्हणताय की मी नव्हतो इथं, बाहेरगावी दौऱ्यावर होतो, माझ्या बंगल्याच्या समोर अंगावर काहीतरी रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा काही एक प्रकार घडला. वेळीच पोलिसांनी तो रोखला, पोलीस तिथं होते, पोलिसांनी रोखला, त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पण तदनंतर मी अधिकाऱ्यांना सूचना दिली की ह्याच्या खोलवर जावा, कारण गुटख्याचा व्यवसाय काहीतरी 1-2 जण होते, त्याच्यावरनं ते झाला असा काहीतरी प्रकार होता. तर म्हणलं तो जिल्हाधिकाऱ्याकडे गेला पाहिजे, पोलिसांकडे गेला पाहिजे, पालकमंत्र्याच्या घरासमोर करायचं कारण काय. आणि मग आश्चर्यकारक बाब समोर आली की मी ज्यांचा उल्लेख केला, ज्यांचं विशेष माझ्यावरती प्रेम आहे आपल्या व्यवसाय बंधूंचं, त्यापैकी 1 जणांचा त्याच्यामध्ये संबंध आढळून आला. आणि मग जेव्हा हे बघा, आपण जेव्हा अशा पद्धतीनं थेट समोर काही गोष्टी आल्या त्या मला ऐकायला मिळाल्या, आणि मग त्याच्यावरती निश्चितपणे आता पुढची कारवाई पोलीस करतायत. मी पोलिसांना एवढंच सांगितलेलं आहे, निर्दोष कुणी असेल त्याला बिलकुल त्याच्यात गोवू नका, पण थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्याचा कोणाचा त्याच्याशी संबंध आहे, ज्याचा कोणाचा आवाज तो आहे, पोलिसांनी तो शोधलाय. आणि माझ्या माहितीनुसार आजकाल 2-3 दिवस ती संबंधित व्यक्ती कुठं दिसतच नाही, कुठं पत्रकार परिषदेत आमच्या. पोलीस त्याच्या खोलवर जातील आणि जे कोणी दोषी असतील त्याच्यावर कडक कारवाई पोलीस करतील.